ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. त्यामध्ये आता भर कोर्टात साक्षीच्या बाजूने शिवानी जाधवने दिलेली साक्ष अर्जुनने खोटी ठरवत आता साक्षीचे खोटे हे भर कोर्टात समोर आणून शिवानी जाधवचे खोटे बाहेर काढत आता भयानक सत्याचा जलवा दाखवलेला असतो. आणि जेव्हा साक्षीचे खोटे सत्य हे रविराज समोर येते तेव्हा आपल्याला उल्लू बनवून साक्षीने शिवानी जाधवला खोटे सांगायला भाग पाडून आपल्याला बिंडोक बनवल्याचे समजताच रागाने लालबुंद झालेला रविराज हा साक्षीसमोर येतो आणि पिसाळलेला रविराज हा त्या क्षणी त्याच ठिकाणी साक्षीचे थोबाड फोडतो. रविराजचा तो रागाचा रुद्रावतार बघून महिपतने भर कोर्टातून धूम ठोकलेली असते आणि आता त्या क्षणी रविराजने साक्षीची केस ही सोडून दिलेली असते आणि साक्षीला पुन्हा जर ती रविराज समोर आली तर मी काय करेन हे सत्य आता सांगून रविराजने कायमचा साक्षीला बाय बाय केलेला असतो. त्याचबरोबर आता रविराज समोर तन्वीचे दुसरे सत्य आलेले असते आणि तन्वीने सुद्धा साक्षीला चुगली केल्याचे सत्य समजताच आता रविराज तन्वीची सुद्धा धुलाई करताना आपण बघणार आहोत. आणि त्या क्षणी आता केस ही अर्जुनच्या बाजूने फिरून अर्जुन आता मधुभाऊची सुटका करताना आपण बघणार आहोत. तर आता साक्षी आणि महिपतने रविराजच्या घरी येऊन ती ज्या ठिकाणी ग्राउंडवरती आली होती त्या ठिकाणी तिला शिवानी जाधव भेटली आणि शिवानी जाधवने तिला कसे घरी चालण्यासाठी सांगितले आणि जेव्हा शिवानी जाधवला ती नाही म्हटली तर शिवानी जाधव घरी आली आणि साक्षी तेथून निघून गेली हे सत्य आता रविराजला शिवानी जाधवने सांगितलेले असते आणि त्यामुळे आता शिवानी जाधव ही भर कोर्टात येऊन सेम टू सेम तशीच साक्ष आता कोर्टाला देते. तेव्हा आता रविराज मोठा आनंदून गेलेला असतो. रविराज म्हणतो की माय लॉर्ड बघा साक्षी ही 1.5 तास रिसॉर्टमधून बाहेर पडली होती तेव्हा ती बाहेर मोकळ्या ग्राउंडवर गेली होती कारण दारू पिऊन तिला त्रास होत होता आणि तिच्या वेदना असह्य होऊन ती त्याच ठिकाणी बसलेली असताना ही शिवानी जाधव तिथे आली आणि माय लॉर्ड तुम्ही या गोष्टीचा टाईमसुद्धा मॅच करा. शिवानी जाधवला साक्षी ही बरोबर 10 वाजता भेटली होती कारण शिवानी जाधव क्लासवरून घरी येत असताना तिने साक्षीला बघितले होते आणि इकडे आता 9:17 साक्षी ही बाहेर पडली होती आणि पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे ती ग्राउंडवरच होती आणि त्यानंतर ती शिवानीला भेटली. तेव्हा हेच सत्य आहे माय लॉर्ड की रिसॉर्टमधून साक्षी ही मोकळ्या ग्राउंडवर गेली होती. त्यानंतर आता अर्जुन हा शिवानी जाधव समोर आलेला असतो आणि शिवानी जाधवला प्रश्न विचारण्याची आता अर्जुनने कोर्टाकडून परवानगी घेतलेली असते. तेव्हा आता अर्जुन हा शिवानीला उलटसुलट प्रश्न विचारू लागतो. अर्जुन म्हणतो की शिवानी जाधव साक्षी ही त्या मोकळ्या ग्राउंडवर होती आणि 10 वाजता तुम्ही क्लासवरून येत होते बरोबर ना. तर शिवानी जाधव म्हणते हो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मग साक्षी ही दारू पिलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसली बरोबर ना. तर शिवानी म्हणते हो. त्यानंतर अर्जुन म्हणतो दारू पिलेल्या अवस्थेत साक्षी तिथे असताना तुम्ही किती वेळ तिथे थांबला होता. तर शिवानी म्हणते साधारण 5 ते 7 मिनिट मी तिथे होते. तर अर्जुन म्हणतो की मग त्यावेळी तुम्ही तिथे साक्षीची सर्व काही अवस्था बारकाईने बघितलेली असेल. तेव्हा शिवानी म्हणते की हो सर त्यावेळेस साक्षी मॅडमला त्रास होत होता आणि त्या खाली बसल्या होत्या म्हणजे अगदी त्या त्यांच्या गाडीच्या जवळ होत्या आणि मी सुद्धा त्यांच्या अगदीच जवळ होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही त्यांच्या जवळ होतात तर मग त्यावेळेस साक्षी शिकरेंनी कोणता ड्रेस घातला होता हे तर तुम्हाला आठवत असेल ना. कारण साक्षी शिकरे काय काय म्हणाल्या हे सर्व तुम्हाला आठवतं. त्यावेळेस तुम्ही साक्षीकडेच बघत असताल ना. तर शिवानी जाधव म्हणते हो. मग त्यावेळेस साक्षी शिकरेंनी कोणता ड्रेस घातला होता. तेव्हा आता शिवानी जाधवची बोबडी बंद झालेली असते आणि ततमम करू लागताच आता शिवानी जाधव म्हणे तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असल्याचे सांगते. तर लगेचच अर्जुन म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड. साक्षी शिकरे ज्यावेळेस रिसॉर्टमधून बाहेर पडल्या त्यावेळेस त्यांच्या गाडीचे CCTV फुटेजमधून साक्षी
साक्षी शिकरेनी गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता आणि साक्षीच्या साक्षीनुसार जेव्हा ती रिसॉर्टमधून बाहेर पडली तेव्हा ती डायरेक्ट ग्राउंडवर गेली, तर मग साक्षी शिकरेंचा ड्रेसचा रंग कसा बदलला गेला. त्यानंतर आता इकडे शिवानी जाधवची भीतीने गाळण उडालेली असते, तर पुन्हा अर्जुन हा आता शिवानी जाधवला म्हणतो की बरं शिवानी जाधव, मी आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की तुम्ही साक्षी शिकरेंच्या अगदी गाडीच्या जवळ उभे होता ना, तर मग साक्षी शिकरेंच्या गाडीचा रंग कोणता होता. ते ऐकून आता शिवानी जाधवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि आता काय रंग सांगावा हे याची आता शिवानी जाधवला पंचायत पडलेली असते. विचार करून आता शिवानी जाधव म्हणते की नक्कीच बऱ्याचशा गाड्यांचा रंग पांढरा असतो, म्हणजे साक्षी मॅडमच्या गाडीचा रंगसुद्धा पांढराच असेल. तेव्हा आता शिवानी म्हणते की त्यांच्या गाडीचा रंग पांढरा होता. ते ऐकून आता लगेचच अर्जुन म्हणतो की हा सुद्धा पॉईंट नोट करून घ्या माय लॉर्ड, आणि साक्षी शिकरेंच्या गाडीचा रंग हा पांढरा नव्हता, तर तो रेड कलरचा होता. या CCTV फुटेजमधून क्लिअर कट दिसत आहे. तेव्हा शिवानी जाधव ह्या खोटे बोलत आहेत आणि यांना खोटे बोलण्यासाठी इथे खोटे बोलण्याची वधवून इथे आणलेले आहे माय लॉर्ड. तेव्हा आता जज लगेचच ते सर्व शिवानी जाधवची साक्ष नोट करून शिवानी जाधव ही खोटं बोलत असल्याचे सत्य आता जज समोर आलेले असते आणि त्या क्षणी जज हे शिवानी जाधवला ताब्यात घेण्याचे आदेश देतात आणि म्हणतात की शिवानी जाधव खोटे का बोलत आहे आणि तिचे सर्व खरे सत्य बाहेर काढावे. तर आता लगेचच इकडे केस ही त्या क्षणी अर्जुनच्या बाजूने झुकलेली असते. अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, या साक्षी शिकरेने शिवानी जाधवला खोटे बोलण्यासाठी इथे आणलेले आहे आणि साक्षी ही दुसरी तिसरी कुठे गेली नसून ती आश्रमातच गेली होती. हे सत्य आता पुढच्या सुनावणीत मी तुमच्या समोर आणीन. आणि आता साक्षी चे धाबे लगेचच दाणाणलेले असतात आणि लगेचच साक्षीला सुद्धा आता अटक करण्याचे आदेश आता जजने दिलेले असतात. आणि आता रविराज हा भर कोर्टात तोंडावर आपटलेला असतो. साक्षीने आपल्यासोबत खोटे बोलून आपल्यासोबत खोटी शिवानी जाधव उभी करून पुन्हा एकदा आपल्याला मोठा धोका दिलेला आहे. तर आता लगेच इकडे जजने रविराजला सुद्धा आदेश दिलेले असतात की प्रत्येक वेळेस तुम्ही खोटे काहीतरी समोर आणता आणि कोर्टाचा अपमान करता, अशाने तुमची वकिलीसुद्धा धोक्यात येऊ शकते. तेव्हा आता आपल्या वकिलीच्या कपड्यांवरती डाग लागलेला बघून आता लगेचच रविराज हा त्या क्षणी पिसाळतो रागाने लालबुंद होऊन. रविराज हा साक्षीमुळे आपल्या कोर्टाला आता डाग लागल्याचे समजताच आता रविराजने कोर्टाच्या बाहेर जात असलेल्या साक्षीचे कानाखाली मारून थोबाड फोडलेले असते. तेव्हा आता तो रविराजचा रुद्रावतार बघून महिपत त्या क्षणी कोर्टातून धूम ठोकतो आणि आता महिपत विचार करतो की आपले काही खरं नाही आणि आपले सुद्धा खोटे पितळ आता ह्या रविराज किल्लेदाराला समजले असावे. तर आता रविराजने त्या क्षणी साक्षीची केस सोडून दिलेली असते आणि खऱ्या अर्थाने अर्जुनचा विजय झालेला असतो. तर आता अर्जुन मधुभाऊंची कशी सुटका करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.